नमस्कार. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांना आपण पहिल्यांदा अभिवादन करू आणि नाटकाबद्दल दोन शब्द. कुमारबरोबर मला पहिला म्हणतो ना आपण एक मोका आला होता काम करण्याचा, तो म्हणजे कुणीतरी आहे तिथे. त्याच्या मी पहिले 4-5 दिवस रिहर्सल्स केल्या होत्या, पण त्यावेळेला मी एवढी बिझी होते चित्रपटांमध्ये, त्यामुळे मी करू शकले नाही. मग बजरंगाची कमाल आम्ही केलं आणि नंतर आता हे नाटक आलं. मला या दोन्ही निर्मात्यांचंही खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण ह्या दोन्ही निर्मात्यांनी हॉरर हा जॉनर निवडलेला आहे की खूप रिस्की असतं हॉरर जॉनर करणं, धाडसाचं काम आहे हे. आणि मी त्यांना थँक्यू म्हणेन, कारण मला स्वतःला हॉरर जॉनर खूप आवडतो. आणि कुमार सोनींनी इतक्या छान पद्धतीने हे नाटक गुंफलेलं आहे, बघताना खूप मजा येणार आहे. कारण फक्त अभिनयच नाही, इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग प्रकाश योजना असू दे, संगीत असू दे, पार्श्वसंगीत असू दे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून एक अशा प्रकारचं एक नाटक लोकांच्या समोर येत आहे की लोक भारावून पाहत राहतील, अशा पद्धतीचं हे नाटक आहे. कलाकार मी, आमिर, आणखीन आरती, तिघंजण बऱ्यापैकी केलेलो आहोत काम. पण आशुतोष घोरपडे, आपली परिणिता, आणखीन साहिल, हे तिघही तसे लोकांच्या समोर प्रोफेशनली, म्हणजे आरतीने मला वाटतं परिणिताने पण भरपूर सिरियल्स वगैरे केले आहेत, पण एक छान चांगल्या पद्धतीचा रोल लोकांच्या समोर येतो आहे त्यांच्या माध्यमातून. हेही खूप त्यांच्या करिअरसाठी खूप छान गोष्ट आहे. आणि म्हणजे आम्ही एवढे 7 जण असून सुद्धा प्रत्येकाला चान्स आहे. प्रत्येकाला लेखकाने किंवा जी आम्ही प्रत्येक पात्र आहे ना, हे प्रत्येक पात्र ना लोकांच्या समोर प्रॉपर येणार आहे. म्हणजे असं नाही की प्रिया बेर्डे आहे म्हटलं तर प्रिया बेर्डेना दिसणार आहे, तर त्यांचा तेच फक्त हे करणार, तसं नाही आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे लोकांना बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स बघायला मिळतील, भूमिका ज्या आमच्या कलाकारांनी वठवलेल्या आहेत. आणि माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर मी आतापर्यंत ग्रामीण भूमिका केल्या आहेत बऱ्याच वेळेला. नाटकांमधून सुद्धा मला त्याच प्रकारचा बाज लोकांनी दिलेला आहे किंवा मी तो केलेला आहे तशा प्रकारच्या भूमिका. पण मी सर्वप्रथम अशा प्रकारची भूमिका करते ती सोशल आहे, की ती दिसायला वागायलाही तशी आहे. म्हणजे कुठेही तो लाऊड तसं कॅरेक्टर हे नाही आहे. आणि एक अनाथाश्रम चालवणारी ही मावशी आणि तिच्या अनुषंगाने तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या या सगळ्या, आणि वाडा आहे मध्यवर्ती. मग आमचा जो हा वाडा आहे तो वाडा आमचा हिरो आहे ॲक्च्युली, आणि वाड्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की खूप मजा येईल. तुम्ही प्रश्न विचारले तर फार बरं होईल, कारण मला असं बोलताना फार इकडे तिकडे फाटे फुटतात. त्यापेक्षा तुम्ही विचारलेत ना प्रश्न, तर मग मला उत्तर जास्त पद्धतीने चांगलं देता येईल. तुम्हाला काही विचारायचं आहे का? आताही बऱ्याच वर्षांनी रंगभूमी पदार्पण करताय, आणि त्यात असा विषय की जो रंगभूमीवर हाताळणं खूप. कुमार सोनी म्हणून त्यांनाचे दिग्दर्शक म्हणून एक नेम फेम मिळायला पाहिजे होता ना, तो खूप पाठीमागे राहिला. त्याला फार चांगल्या पद्धतीने लोकांनी किंवा इंडस्ट्रीने फार चांगलं त्यांना प्रेझेंट नाही केलं. तर मला कुमार, म्हणजे मी थँक्यू म्हटलं कुमारला की तू मला ह्याच्यासाठी निवडलंस, कारण कुमारबरोबर काम करणं बारीक सारीक गोष्टी, म्हणजे मग त्या अभिनयाच्या बाबतीमधल्या असतील किंवा तुमचा रंगमंचावरती तुमचा वावर कसा असावा या बाबतीत असतील, लाईट कुठे येणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने तिथे उभं राहायचं आहे ह्या बाबतीमधले असतील, अशा सगळ्या गोष्टींचं त्याला इतकं उत्तम त्याला नॉलेज आहे. आणि अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्य समजते. आम्ही बजरंगाची कमाल पिक्चर केला होता, पण त्या चित्रपटामध्ये कॉमेडी चित्रपट होता. जनरल त्यावेळेचे जे चित्रपट बनत होते त्याच पठडीतली ती फिल्म होती. पण ह्या नाटकामध्ये मला स्वतःला खूप आनंद झालाय. माझा रोल फार ग्रेट आहे, फार एक्स्ट्रॉर्डनरी मी काय करते असं नाहीये, पण जो आहे ना तो खूप छान पद्धतीने खुलवला गेलाय, आणि याचं सगळं श्रेय कुमारजींना जातं.